नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बंधूंनो. आज आपण पशुधनासाठी उन्हाळ्यात करावयाचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर देवानंद राऊत सर, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, यवतमाळ 2. तर सर, आज आपल्याला उन्हाळ्यात करावयाच्या संगोपनाविषयी जनावरांच्या मार्गदर्शन करणार आहेत. सर, आता दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत आहे. या वाढत्या उष्णतेचा जनावरांवर काय परिणाम होतो? उन्हाळा हा पशुपालकांसाठी एक आव्हानात्मक काळ असतो, कारण की जर बघितलं तर आता एप्रिल महिना सुरू आहे आणि वातावरणात किंवा उष्णतामानात आपल्याला दिवसांदिवस वाढ दिसत आहे. या काळात जर योग्य व्यवस्थापन आपण उन्हाळ्यात केलं नाही तर त्यामुळं दूध उत्पादनात किंवा प्रजनन क्षमतेत आणि आरोग्याच्या विविध समस्या त्या ठिकाणी जनावरांना उद्भवू शकतात. त्यामुळं 2-4 गोष्टी आपण प्रकर्षाने 2-4 गोष्टीकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये गोठा व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, आहार व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देणे खूप आवश्यक आहे. कारण की उन्हाळा हा पशुधनासाठी अत्यंत संवेदनशील काळ असतो. तुम्ही जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रात असेल, विदर्भात असेल, मार्च ते जून या कालावधीपर्यंत तापमान खूप वाढत जाते. कारण की मे आणि जूनचा पहिला 15 दिवस नंतर पावसाळा चालू होतो, त्यामुळे कुठेतरी 15 तारखेनंतर उष्णतामान तिथे कमी होते. त्यामुळं या काळामुळे उष्णतेचा ताण हा जनावरांना खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आढळून येतो. त्याला हीट स्ट्रेस असे म्हटलं जाते. आणि अतिउष्णतेचा परिणाम आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे दूध उत्पादनावर, प्रजननावर, आरोग्यावर त्या ठिकाणी जनावरांचा होत असतो. त्यामुळे योग्य नियोजन व व्यवस्थापन या समस्येची जी तीव्रता आहे ती आपल्याला कमी करता येऊ शकते. तर उष्णतेचा जनावरांना जो परिणाम आहे तो भरपूर सारे परिणाम त्या ठिकाणी जनावरांना होऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे जे तापमान आहे नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे काही परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे जनावरांचं चारा खाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होते. त्यानंतर दुसरं सांगायचं झाल्यास दूध उत्पादन त्या ठिकाणी कमी होते. जनावरांमध्ये श्वसन दर वाढतो, शरीराचे तापमान वाढते, प्रजनन कार्यक्षमता कमी होते जनावरांची आणि उष्माघात होण्याचा धोका त्या ठिकाणी वाढतो. पाण्याची गरज जास्त त्या ठिकाणी वाढलेली असते जनावरांची आणि विशेषतः म्हणजे दूध उत्पादन क्षमता गाई, म्हशी, वासरे आणि गर्भवती जनावरे उष्णतेस दूध उत्पादन क्षम गाई, म्हशी, जनावरे, गर्भवती जनावरे हे उष्णतेस जास्त संवेदनशील त्या ठिकाणी असतात. त्यामुळे यांचा परिणाम उष्णतेचा हा जास्त त्या ठिकाणी आढळून येतो. नक्कीच सर, पण कशा प्रकारे गोठा व्यवस्थापन केल्यानंतर उन्हाळ्याची ही जी दाहकता आहे ती कमी होऊ शकते? गोठा व्यवस्थापन जनरली कुठलाही व्यवसाय करायचा असेल, त्या शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, यामध्ये गोठा व्यवस्थापन हा खूप महत्त्वाची बाब आहे. कारण गोठा हा पूर्व पश्चिम दिशेला बांधलेला असावा. त्यानंतर छतावर पांढरा रंग किंवा चुना लावलेलाच असावा. त्यामुळे काय होईल की जेणेकरून आतमधलं ते टेम्परेचर आहे त्या ठिकाणी कमी राहील. पांढरा रंग मारल्यामुळे ते टेम्परेचर कमी होईल. त्यानंतर गोठ्यात पुरेसे वायुजन म्हणजे एक्झॉस्ट फॅन असावे, जेणेकरून आपल्या गोठ्यामधले जे उष्ण हवामान आहे ते बाहेर फेकण्यास मदत होईल. त्यानंतर एक्झॉस्ट फॅन आपण सांगितलं किंवा कूलर वापरता येतो. त्या उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी आपण कूलर पण बघतो गोठ्यात, जेणेकरून वातावरण थंड राहील. त्यानंतर छतावर आपल्याला गवताचे आच्छादन आपल्याला वापरले तर तापमान कमी होते. त्यानंतर गोठ्याच्या आजूबाजूला झाडे लावायत. ह्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण सहजरित्या करू शकतो की आजूबाजूला गोठ्याचे झाडं असले तर जनावरांचं त्या ठिकाणी गोठ्याचं त्या ठिकाणी तापमान कमी राहू शकतं. त्यानंतर दिवसातून 2 ते 3 वेळा गोठ्यात पाणी शिपडावे. हे काही गोष्टी आहेत ते आपण गोठा व्यवस्थापन मध्ये केल्यास नक्कीच जनावरांना त्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षण होऊ शकते. नक्कीच उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाण्याची गरज असते, माणसाला असेल किंवा दूध उत्पादनामध्ये असेल. तर पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे आपण करू शकतो सर? उन्हाळ्यात जनरली जनावरांना पाण्याची गरज खूप वाढते त्या ठिकाणी. पाणी, कारण की टेम्परेचर वाढल्यामुळं पाणीसुद्धा ते जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पित असतात. पाणी हे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहू शकते. त्यानंतर जनावरांना स्वच्छ आणि थंड पाणी द्यायचं आहे. जनावरांना 24 तास पाणी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. त्यानंतर दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी त्या ठिकाणी द्यावायचे आहे. पाण्याची टाकी जेणेकरून उन्हात ठेवायची नाही, पाणी गरम होऊन त्यामुळे त्यांना हीट स्ट्रेस किंवा उष्माघाताचा त्या ठिकाणी त्रास होऊ शकेल. त्यामुळे पाणी आपल्याला सावलीत ठेवायचं आहे. मशीनला शक्य असल्यास पाण्यात बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी उन्हाळ्यात करायची आहे आणि पाणी दूषित नसावे, कारण की दूषित पाणी असल्यास या उन्हामुळे त्याच्या जनावरांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येतो. उन्हाळ्यामध्ये सर आहाराचं व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे, कारण कोरडा चारा या दिवसांमध्ये आपण साठवलेला असतो आणि पाण्याच्या कमतरतेमुळं मका असेल, कडोळ असेल किंवा नेपियर गवतांसारखी देखील काही ठिकाणी कमतरता असते. कशा प्रकारे आपण आहार व्यवस्थापन करू शकतो? जनरली प्रथिनांची उन्हाळ्यात जे आहे ज्याच्यापासून ऊर्जा जनावरांना भेटली जाते किंवा प्रथिनांची खूप आवश्यकता असते. उष्णतेमुळे काय होते, जनावरांचा आहार
खूप कमी होतो आणि पाणी जास्त प्रमाणात ते पितात. तर त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक आहार देणे खूप आवश्यक आहे जनावरांना. सकाळी लवकर आणि संध्याकाळी लवकर त्या ठिकाणी चारा द्यावायचा आहे. हिरवा चारा अधिक प्रमाणात द्यायचा आहे, कारण की उन्हाळ्यात हिरवा चाराची आपल्याला लागवड त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी करावायची आहे. त्यानंतर मिनरल मिक्सचर असेल, खनिज मिश्रण आणि मीठ त्यांना द्यायचे. जनरली बुरशी लागलेला चारा त्या जनावरांना देऊ नये, जेणेकरून त्यांना विविध आजारांचा प्रादुर्भाव आणि पचनास हलका जे चारा आहे ते त्यांना द्यावायचा आहे. ह्या 2-3 गोष्टी प्रामुख्याने आपण उन्हाळ्यातील आहार व्यवस्थापनमध्ये करणे गरजेचे आहे. नक्कीच. आणि आरोग्य व्यवस्थापनाविषयी काय सांगाल सर? उन्हाळ्यात जर आरोग्य व्यवस्थापनाबाबतीत सांगायचं झाल्यास उन्हाळ्यामध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन आपली काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे आरोग्य व्यवस्थापनामध्ये. उन्हाळ्यामध्ये जनावरांना नियमित लसीकरण हा खूप महत्त्वाचा विषय आहे, की आपल्या इकडली भागात पशुपालक बांधव जनावरांना लसीकरण करत नाही. त्यामुळे शेळी असेल, कुठलेही जनावर असेल, दगावण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळं वेळ येण्याआधीच आपल्याला प्रतिबंधक उपाययोजना करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण जनावरांना नियमित लसीकरण करावे. बाह्य परजीवी म्हणजे उदाहरणार्थ गोचीड किंवा उवा त्या ठिकाणी नियंत्रित करायचा आहे. गोठा आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. गोठ्यामध्ये कुठेही घाण नसली पाहिजे. जनावरांना खनिज मिश्रण आणि जीवनसत्वे त्या ठिकाणी द्यायचे आहे. आजारी जनावरांना त्या ठिकाणी वेगळे ठेवायचं आहे. जनावरांचा हीट स्ट्रोक आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि उन्हाळ्यात उष्माघात होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. त्यामुळे या सर्व गोष्टीचा प्रकर्षाने आपण अंमलात आणल्या गेल्या पाहिजे उन्हाळ्यात. जनावरांना देखील ऊन लागतं, उष्माघात किंवा हीट स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि उपाय कशा प्रकारे आपण करू शकतो? उष्माघात ओळखता आला पाहिजे. मी आत्ताच सांगितलं तर काही लक्षणे उष्माघाताची आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ती ओळखता आली पाहिजे. त्यामध्ये लक्षणे जर सांगायची झाल्यास तर जास्त धाप लागते जनावरांना, त्याचा श्वासोच्छवासाचा दर आहे तो वाढतो, त्या ठिकाणी शरीराचे तापमान वाढते, त्या ठिकाणी जनावर सुस्त आणि असं सुस्त दिसतं जनावर, खाली बसून झोपल्यासारखं. जसं माणसांनासुद्धा उन्हाळ्यात जी ऊन लागली की त्या ठिकाणी आपल्या डोळ्यावर झापड येते, जेणेकरून आपल्याला झोप जास्त लागते. त्याप्रमाणे जनावर सुस्त होते, त्याला कंटिन्यू लाळ येते आणि दूध उत्पादन अचानक त्या ठिकाणी कमी होते. हे लक्षणे एकंदरीत आपल्याला उष्माघाताचे सांगता येईल. त्यानंतर त्याचे उपाय जे आहे, जनावरांना त्या ठिकाणी सावलीत बांधावे, थंड पाणी पाजावे, शरीरावर त्या ठिकाणी डोक्यावर असेल पूर्ण अंगावर थंड पाणी टाकावे आणि तरी त्या ठिकाणी पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन आपल्या जनावरांचे उपचार करून घ्यावे. म्हशींसाठी हा उन्हाळा खूप सेन्सिटिव्ह असतो नाही का, म्हणजे म्हशींना थंड वातावरण किंवा थंड पाण्यात डुबायला जास्त आवडतं. म्हशींचं कशा प्रकारे आपण व्यवस्थापन म्हशींसाठी विशेष व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण की म्हशींमध्ये हा उन्हाळ्याचा प्रादुर्भाव जास्त, उष्माघाताचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो आणि त्यामुळे म्हशींना उष्णता जास्त सहन होत नाही. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनात विशेष काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागते. म्हशींना पाण्यात बसण्याची व्यवस्था असावी, दुपारी थंड पाण्याने आंघोळ घालावी, त्यांना सावलीत त्या ठिकाणी ठेवावे आणि पुरेसे पाणी त्यांना द्यावे, जेणेकरून त्यांना हा त्रास होणार नाही. उन्हाळ्यातील त्यांना चारा व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे म्हशींचं. उन्हाळ्यात हिरव्या चाराची कमतरता भासते, त्यामुळे त्यांना मका, ज्वारी, बाजरी, नेपियर, गवत, लुसण, घास अशी पिके जनावरांना पौष्टिक चारा पुरवतात. त्यामुळे अशा चाऱ्यांची उपलब्धता त्यांना द्यावी किंवा मग आधुनिक तंत्रज्ञान आपण गोठ्यांमध्ये वापरलं गेलं पाहिजे. त्यानंतर फॉगर्स असतील, स्प्रिंकलर सिस्टीम असेल, कूलिंग पॅड आता बऱ्याच गोठ्यांमध्ये लावले जाते. त्यानंतर स्वयंचलित पाणी व्यवस्था असेल, त्यामुळं गोठ्यामध्ये त्या ठिकाणी तापमान कमी राहते आणि जनावरांना आराम मिळतो. सर, जाता जाता पशुपालकांसाठी काय महत्त्वाच्या सूचना देणार? या ठिकाणी पशुपालकांना मी यवतमाळ जिल्ह्यातील पशुपालकांना सांगू इच्छितो की आता हा आपला एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि आता बघायचं झालंच तर टेम्परेचर हे जवळपास 40पर्यंत आता टेकायला सुरुवात झालेली आहे. पुढे मे महिन्यात खूप जास्त टेम्परेचर राहणार आहे. मी सर्व पशुपालकांना या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र सांगलीतर्फे आवाहन करतो की जनावरांना उन्हात जास्त वेळ त्या ठिकाणी बांधू नये. त्यानंतर दुपारच्या वेळेत चारायला त्यांना सोडू नये. ही एक काळजी जनावरांची घेतली पाहिजे. जनावरांना सावलीत विश्रांतीसाठी ठेवले गेले पाहिजे. पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध करून ठेवावे आणि नियमित पशुवैद्यकीय तपासणी त्या ठिकाणी काही असल्यास संपर्क करून तपासणी करून घ्यावी. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जनावरांना उष्णतेपासून त्या ठिकाणी संरक्षण मिळते आणि उत्पादन क्षमता टिकून राहते. त्यामुळे प्रत्येक पशुपालकाने उन्हाळ्यातील व्यवस्थापनात सर्व उपाययोजना अंगीकारणे अत्यंत गरजेचं आहे. हेच या ठिकाणी मी एक सर्व पशुपालकांना महत्त्वाच्या ज्या बाबी आहे, या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र सांगवीतर्फे मी या ठिकाणी देत आहे. तर माझं एकदा सर्व शेतकरी बांधवांना पुनश्च एक आव्हान राहील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचं उष्माघातापासून संरक्षण करावे. धन्यवाद सर. आज आपण उन्हाळ्यातला पशु आहार किंवा पशुपालकांनी करावयाच्या बाबी, लसीकरण या संदर्भात मार्गदर्शन केलं. सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपले आभार. आज आपण आलात, आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल धन्यवाद.